मला कळत नाही आता प्रॉब्लेम काय आहे. अगं अश्विनी तयार झाली आहे, सगळं ठीकठाक होतंय, मग अपसेट व्हायची गरज काय इतकी? फक्त मिताच्या मैत्रिणी स्वतःच्या मुलांविषयी बोलल्या म्हणून इतकं अपसेट व्हायचं? दिस इज रिडिक्युलस. शुभंकर, अरे आपण अकॅडमिक लेवलवर विचार करतो ना म्हणून आपल्याला असं वाटतं, पण बायकांचं म्हणून एक वेगळं विश्व असतं रे. आय नो मा. नमिता जेव्हापासून बाळा करता हायपर व्हायला लागली ना, मी नेहमीच तिच्या पोझिशनमध्ये जाऊन विचार केला. नुसता विचारच नाही मा, तिचं दुःख फील केलंय मी. आय नो की एका स्त्री करता हे बायोलॉजिकल क्रेविंग आहे. ज्या बाळाला स्त्री 9 महिने आपल्या पोटात वाढवते त्याच्याबरोबरचं तिचं बॉन्डिंग अल्टिमेट असतं, माहिती आहे मला. मा, मला हेही माहिती आहे की मिताचं बाळ तिच्या स्वतःच्या नाही, अश्विनीच्या पोटात वाढणार आहे. हे सत्य मिताला स्वीकारावंच लागणार आहे. पण मला कळतंय, मग दिसतंय मला, मिताचा झगडा चाललाय स्वतःशीच. ती स्वतःलाच पटवण्याचा प्रयत्न करते की जे बाळ येणार आहे ना ते ॲज इफ तिच्याच कुशीत मिळणार. आणि म्हणून हे सगळं मीता, एवढी हळवी का आहेस ग तू? आणि तू हळवी झालीस ना की मी हतबल होतो ग. काय करू कळत